खासदार रवींद्र चव्हाण व माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुधाकर पांढरे व सुधाकर जोशी यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। सविस्तर बातमी अशी की नांदेड येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री माणिकरावजी ठाकरे व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी भारतीय जनता पार्टीमधून व माननीय सुधाकर जोशी यांनी शिवसेना शिंदे गटामधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील वजेरगावकर, कार्याध्यक्ष महेश देशमुख, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष सुरेश हटकर, काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जे.पी. पाटील व इतर पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। तर आज पक्षप्रवेश झालेला आहे, काय सांगा? आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये नांदेड भागाला महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री सुधाकर भाऊ पांढरे यांनी आमचे काँग्रेस नांदेड जिल्हा काँग्रेसचे आमचे जे निरीक्षक आहेत माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी सुधाकर भाऊ पांढरे यांचं काँग्रेसमध्ये हार्दिक स्वागत करतो। आणि सुधाकर भाऊ पांढरे सारखा एक चळवळीतला कार्यकर्ता जो महापौर पदापर्यंत या ठिकाणी गेलेला आहे, तो काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली दिसते आणि त्यांच्या मागे त्यांचा जो कार्यकर्त्याची फौज आहे मोठ्या प्रमाणात, निश्चितच काँग्रेस पक्षाला मोठा फायदा या ठिकाणी नांदेड शहरामध्ये होणार आहे। आणि आपण बघू शकता की काँग्रेसकडेही येणाऱ्या लोकांचा ओघ आता वाढत आहे, इच्छुकांची संख्या वाढत आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष महत्त्वाची भूमिका या ठिकाणी असेल। सर, असं पाहायला गेलं तर भाजपामध्ये देखील एमआयएमचे फार मोठ्या प्रमाणात संख्या चाललेली आहे, त्या अनुषंगानं आपली प्रतिक्रिया? नाही, भाजप पक्षामध्ये एमआयएमचे जात आहेत ते फक्त ते दाखवण्यापुरतं करतायत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की नांदेडची एमआयएम सध्या कोण चालवत आहे आणि एमआयएमचे एबी फॉर्म कोण देत आहे हे सर्व नांदेड जिल्ह्याला या ठिकाणी माहीत झालेलं आहे। अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरी जे नगरसेवक जे एमआयएममध्ये प्रवेश केलेत अर्ध्या रात्री त्यांना जाऊन भेटतायत, याच्यावरून स्पष्ट होते की नांदेडची एमआयएम कोण चालवत आहे आणि फक्त ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आमच्याकडे पण मुस्लिम समाज या ठिकाणी भाजपमध्ये येतोय। दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असं या ठिकाणी भाजप सध्या करताना आपल्याला दिसते। पण सर्व जनतेला हे सर्वश्रुत जनतेला माहीत झालेलं आहे की एमआयएममध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक पाठवलेले आहेत ते कोणी पाठवलेत, कोणाच्या सांगण्यावरून ते नगरसेवक गेलेले आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या तोडफोडीचा फटका भाजपला बसेल एवढं मला वाटतं। आता आपण पाहत आहोत की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, यावेळेस आपली महाविकास आघाडीची रणनीती कशा पद्धतीची असणार आहे? नाही, निश्चितच आमचे जे आम्ही समविचारी पक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्यासोबतही बोलणी चालू आहे। आपल्यालाही माहीत आहे की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थाची जी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि एका प्रभागामध्ये काँग्रेस पक्ष असेल का समविचारी पक्षाच्या जे पक्ष असतील त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या खूप होते। कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे प्रत्येक पक्षाची धोरण असते। त्यामुळं या ठिकाणी कोणती आघाडी करताना सगळ्या पक्षांना हे तारेवरची कसरतच असते। त्यामुळे निश्चितच आम्ही आघाडी करण्याबाबतही सकारात्मक आहोत। त्याचा रिझल्ट काय येते आता येणाऱ्या काही तासात आपल्याला कळेल। आघाडी नाही झाली तर काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार आहे का? तशी काँग्रेस पक्षाने 20 प्रभागामध्ये जे 81 जागा आहेत, सर्वच्या सर्व जागेवर आम्ही उमेदवारांची चाचपणी केलेली आहे। उमेदवार आमच्याकडे सक्षम त्या ठिकाणी 81 जागेवर उमेदवार आहेत। पण या ठिकाणी आघाडी जर करायची म्हणलं तर कोणाला कोणती जागा द्यायची, कोणत्या जागा सोडायच्या त्याच्यावरही आमचं या ठिकाणी चर्चा आहे, तो येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। हां, बोला सर। नांदेडचे प्रथम मेयर जे आज काँग्रेस पक्षामध्ये सुधाकररावजी यांनी प्रवेश केला, मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितच एक वातावरण जे काँग्रेस पक्षाचे एक मजबूत म्हणून वातावरणाची निर्मिती झालेली आहे त्याला आणखी बळ मिळेल आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष सर्वांच्या सहकार्याने जिंकेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।